शेतकरी आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग करून भरघोस उत्पन्न मिळवत असतो। पारंपरिक शेती पिकांना बगल देत आधुनिक पद्धतीने शेती करत आहे। यात फळबागा हा शेतकऱ्याला शाश्वत उत्पन्न देऊ शकणारा व्यवसाय। अशी शेती बारामती तालुक्यातील काटेवाडी येथील अनिल जाधव यांनी देखील थायलंडच्या रेड डायमंड या पेरूच्या वाणाचं मागील 5 वर्षांपासून सातत्याने यशस्वी उत्पादन घेतलंय। पाहूया त्या संदर्भातील हा रिपोर्ट। फळबागा ह्या शेतकऱ्याला हमखास शाश्वत उत्पन्न देऊ शकतात। म्हणूनच बारामती तालुक्यातील काटेवाडी गावातील अनिल जाधव या शेतकऱ्यानं पारंपरिक शेतीला बगल देस द्राक्ष बाग छाटत 2019 कोरोनाच्या कालावधीमध्ये रेड डायमंड या थायलंडच्या पेरूची लागवड केली आणि आपल्या कुटुंबाची आर्थिक उन्नती साधली। चला तर पाहूया त्यांनी कशा पद्धतीने शेती केली। प्रामुख्याने काटेवाडी परिसर द्राक्ष या प्रमुख फळ पिकासाठी ओळखला जातो। मात्र सध्या अवकाळीचा फटका आणि अस्थिर बाजार यामुळे उत्पादक शेतकरी अडचणीत आलाय। यामुळेच कोरोना कालावधीत 2019 साली 5 वर्षांपूर्वी जाधव यांनी थायलंडच्या रेड डायमंड या पेरूच्या वाणाची रोपे आणली होती। या पिकाचा त्यांनी अभ्यास करून सुरुवातीला 1 एकरवर लागवड केली। यामध्ये यश आल्यानंतर त्यांनी आता 4.5 एकर शेतीमध्ये रेड डायमंड या पेरूची लागवड केली आहे। या रेड डायमंड पेरूची वैशिष्ट्ये असे आहेत की या पेरूचा रंग हा हिरवा आणि थोडासा तांबट असतो। याचा आतील भाग याचा गर हा लाल रंगाचा असतो। या फळामध्ये बियांचं प्रमाण कमी असल्यामुळे वयोवृद्ध माणसं देखील हे फळ खाऊ शकतात। विशेषतः या फळामध्ये शर्करेचं प्रमाण कमी असल्यामुळे डायबेटिक लोकांसाठी हा पेरू अतिशय उपयुक्त असतो। द्राक्षाच्या क्षेत्रात मी माझ्याकडे बी द्राक्ष होती, तर 1 एकर द्राक्ष काढून मी एक रेड डायमंड पेरूची रोपे आणली। तर त्यात मी 10 बाय 8 वर 1 एकरात 500 रुपये बसली। त्या रोपांचे मी चांगल्यापैकी संगोपन केले। तर रोपांचं पारंपरिक मशागत न करता मी ठिबक सिंचनचा वापर करून अंतर 10 बाय 8 ठेवले। या पेरूचा एकरी उत्पादन खर्च 3 ते 5 लाखापर्यंत येतो। यातून वार्षिक उत्पन्न साधारण 7 ते 8 लाखांपर्यंत मिळतं। शेतात डायमंड पिकवणारा शेतकरी म्हणून जाधव यांची आता परिसरात ओळख झाली आहे। यात कमी रोगराई, खात्रीशीर उत्पादन, बाजारात मिळणारा चांगला दर, 8 ते 10 दिवसांचा असणारा टिपिंग पिरियड यामुळे अनेक शेतकऱ्यांकडून जाधव यांच्याकडे रेड डायमंड या पेरूच्या वाणाच्या रोपांची मागणी वाढू लागली आहे। जाधव यांनी शेतात रेड डायमंड या पेरूच्या रोपांची नर्सरी सुद्धा सुरू केली आहे। शर्करेचे प्रमाण कमी असल्यामुळे साधारणतः डायबिटिक्सवाले पण हा पेरू खाऊ शकतात। आणि टिपिंग पिरियड हा 8 ते 10 दिवस आहे। आणि ह्याचे विटॅमिन सी, फॉस्फरस, लोह असल्यामुळं आपल्या शरीरात आरोग्यदायक चांगला आहे। जाधव यांच्या यशस्वी प्रयोगानंतर कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र बारामती तसेच कृषी तज्ज्ञ आणि अधिकाऱ्यांनी देखील या फळबागेला भेट देऊन जाधव यांचं कौतुक केलंय। तिसऱ्या वर्षी 4-5 लाखापर्यंत नफा झाला। त्या वर्षी तो नफा वाढत गेला। म्हणून आम्ही आता सध्या आमच्याकडे 5 एकर रेड डायमंड पेरूची व्हरायटी आहे। आणि त्यापासून आम्ही रोपे तयार करून बाहेरच्या शेतकऱ्यांना, कर्नाटक, सोलापूर, नाशिक या भागातील लोकांना आम्ही रोपे पुरवलेली आहेत। या शेतीच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाची आर्थिक उन्नती साधलेली आहे। विशेषतः रेड डायमंड पेरू हे कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन देणारं पीक आहे। यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी देखील अनिल जाधव यांचा आदर्श घेऊन आपल्या शेतामध्ये रेड डायमंड सारख्या पेरूची लागवड करावी आणि आपल्या कुटुंबाची आर्थिक उन्नती साधावी। विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती, काटेवाडी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।